हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 7 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये कान्हाने तेजस्विनीला सरकार बनून आपल्या ऑफिसमध्ये पाठवलंय, सरकारच्या ऑफिसमध्ये, सखी कन्स्ट्रक्शनमध्ये. आणि तेव्हा जेथे तेजस्विनी पोहोचली तेव्हा सगळेजण घाबरले. सरकार आली, सरकार आली. आणि तेजस्विनीला समजलं की या मनस्विनीने संपूर्ण स्टाफला घाबरून सोडलंय. मग ती आपल्या केबिनमध्ये गेली तर तेथे राघवचा फोटो नव्हता. त्यामुळे तेजस्विनी खूप चिडली आणि मग तेजस्विनीने ठरवलं की मागील 12 वर्षात ज्या ज्या एम्प्लॉईजला या मनस्विनीने त्रास दिलाय त्या सगळ्यांची कुंडली बाहेर काढायची. मग आता या तेजस्विनीच्या मनात नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा आणि सखी तेजस्विनीच्या रूममध्ये असतात आणि तेजस्विनीला सखी जाब विचारते, सरकार मेली तरी सुद्धा शिळी खिचडी खाणार नाही, मग तू ती कशी खाल्ली? मला याचं उत्तर हवंय. तेजस्विनीला मोठा धक्काच बसतो की आता काय उत्तर द्यायचं. आणि तेवढ्यात कान्हा तेजस्विनीला इशारा करतो, वेळ वेळ, खूप उशीर झाला होता रात्री, असं कारण सांगा. आणि मग तेजस्विनी सरकारच्या स्टाईलमध्ये म्हणते, गुड क्वेश्चन. मी का ऑर्डर केलं नाही बाहेरून आणि का शिळी खिचडी खाल्ली? तर मी प्रयत्न केला होता, पण खूप रात्र झाली होती म्हणून मला ऑर्डर करून बाहेरून काहीच भेटलं नाही, म्हणून मला नाईलाजाने ती खिचडी खावी लागली. आणि तुला खरं सांगायचं तर ती खिचडी खूप सो झाली होती, ठीकठाक होती, मला काही जास्त आवडली नाही. सखीला खूप राग येतो आणि तेजस्विनी तिच्या खिचडीला नाव ठेवून मनातल्या मनात तिला सॉरी म्हणते, सॉरी सखी, खिचडी खरंच खूप छान झाली होती, पण मला आता तुला नाही सांगता येणार, माफ कर मला. सखीला राग येतो आणि सखी तेथून जाणार इतक्या सखीला तेजस्विनीने आत्ताच लावलेल्या हिना अत्तरचा वास येतो आणि सखी विचारते, तू अत्तर लावलंय? तेजस्विनी आणि कान्हाला जबर धक्काच बसतो. सखी विचारते, तू कधीपासून अत्तर लावायला लागलीस? कान्हा एक्सप्रेशन देतो, हे काय करताय तुम्ही? आणि मग तेजस्विनी अगदी सरकार स्टाईलमध्ये स्वतःच्या हाताचा वास घेते आणि म्हणते, घे घे, येतोय का वास? काहीही बोलू नकोस, मी कशाला अत्तर लावेल? आणि पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायचं, तू कितीही म्हणालीस ना की हे घर तुझं आहे, तरी कायदेशीर कागदपत्रांनुसार हे घर माझं आहे. त्यामुळे मी अत्तर लावेल, नाहीतर परफ्यूमने आंघोळ करेल, मी शिळी खिचडी खाईल, नाहीतर दगडमाती खाईल. मी माझं माझं ठरवणार, तू मला विचारणारी कुणी नाहीये. त्यामुळे यानंतर जर मला प्रश्न विचारला आणि नॉक न करता माझ्या रूममध्ये आली तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल, एवढं लक्षात ठेव, कळलं का? सखीला खूप वाईट वाटतं. कान्हासुद्धा दुःखी होतो आणि सखी म्हणते, माझी आई लावायची हिना अत्तर म्हणून विचारलं, एवढं रागवायची गरज नव्हती. सखी दुःखी होऊन तेथून निघून जाते. त्यामुळे तेजस्विनीला वाईट वाटतं. कान्हा हा लगेच बाहेर जाऊन पाहतो की सखी खरंच गेली आहे का, आणि तो रूमचा दरवाजा लावून घेतो. तेजस्विनी खूप शरमते, कारण तिने एकानंतर एक अनेक चुका केलेल्या असतात, चांगलीच माती कालून कालून खाल्लेली असते. आणि कान्हा तिच्यावर चिडून म्हणतो, हे काय करत होता तुम्ही? हे पहा, अत्तरची बाटली, तेलाची बाटली सगळं वरतीच ठेवलंय तुम्ही. तेजस्विनी सगळ्यात आधी तर डोक्यावरचा टॉवेल काढते, मग तिने जी साडी गुंडाळून ठेवलीये या बाथरूमच्या खाली तिच्या पिना काढत असते आणि कान्हा तिच्यावर ओरडत असतो, तुम्हाला एवढं ग्रूम केलं, तुमच्याकडून एवढी प्रॅक्टिस करून घेतली, तरी सुद्धा त्याचा काहीच फायदा होत नाहीये. येथे प्रत्येकाला संशय येतोय. आधी कुल्फीला संशय आला, मग मीनाक्षी काकूला संशय आला, आता सखी मॅडमला संशय आला, आता फक्त परशुराम काका आणि गौतम काकाच बाकी आहेत. त्यांना सुद्धा लवकरच संशय येईल की तुम्ही मनस्विनी नाही आहात. हे काय करताय तुम्ही? एवढ्या चुका तुम्ही का करताय? तेजस्विनीला खूप राग येतो आणि ती म्हणते, कारण मी नाहीये मनस्विनी, मी तेजस्विनी आहे. आणि तेजस्विनी उभी राहून आपला बाथरोब काढून टाकते, साडी नीटनेटकी करते आणि कबीरला म्हणते, पहा माझ्याकडे, मी मनस्विनी नाहीये, मी तेजस्विनी आहे, त्यामुळे मला हे जमत नाहीये. आणि कबीर, मी कितीही मनस्विनी होण्याचा प्रयत्न केला ना तरी मी ते सोंग घेतीये. मी माझा चांगुलपणा कसं सोडणार, चांगलं वागायचं कसं सोडणार, तूच मला सांग. कान्हाला सुद्धा हे पटतं आणि मग तेजस्विनी कान्हाला समजवण्याचा प्रयत्न करते, मी खूप प्रयत्न करतीये,
मनस्विनी होण्याचा, तिच्यासारख्या वागण्या बोलण्याचा, विचार करण्याचा, पण माझा मूळ स्वभाव नाही बदलणार आहे. आणि जेव्हा सखी समोर येते तेव्हा तर माझं अवसानच गळतं. मला माझ्या मुलीला घट्ट मिठी मारायची आहे, तिच्यावर प्रेम करायचंय, आणि ते सोडून मी तिचा अपमान करतेय, तिला वाईट बोलतेय, टोमणे देतेय, हे सगळं नाही सहन होत मला. तूच मला सांग, तू सुद्धा सखीच्या आयुष्यात कबीर असून सुद्धा कान्हा बनून आला होता ना? तू सुद्धा सोंग घेतलंच होतं ना? तेव्हा तुझ्या हातून सुद्धा चुका घडल्याच असतील की तुझ्याकडून चुका घडल्याच नाहीये? तू सांग मला. आणि कान्हाला आठवतं की जेव्हा तो कान्हा बनून सखीच्या आयुष्यात आला तेव्हा त्याने अनेक चुका केल्या होत्या. जशी की जेव्हा त्यांचं केळवण होतं आणि सखीला वेगवेगळे गिफ्ट्स मिळाले होते, तेव्हा कान्हाने सांगितलं होतं की हा फ्रेंच परफ्यूम आहे. सखीने विचारलं, तुला बरं माहिती आहे हा फ्रेंच परफ्यूम आहे? तर कान्हाने सांगितलं होतं, कारण मी हा वापरायचो ना. आणि तेव्हा सखीला संशय आला होता, तेव्हा कान्हाने माती खाल्ली होती. मग जेव्हा ते साडी घ्यायला गेले होते लग्नासाठी, तेव्हा सुद्धा कान्हा माला भेटून आला, आणि माला भेटून आल्यानंतर त्याने डोळ्यावर तो गॉगल ठेवला होता, कबीरवाला गॉगल, आणि सखीला त्याच्यावर संशय आला होता. ही कबीरची दुसरी चूक होती. हे सगळं कान्हाला आठवतं आणि कान्हा म्हणतो, आठवतंय, मला समजतंय, आपण एक व्यक्ती असताना दुसरी व्यक्ती होणं हे काही सोपं नाहीये. मी सुद्धा खूप चुका केल्या आहेत आणि खरंच मला माफ करा. मी रागाच्या भरात एवढं सगळं बोलून गेलो. मी हे सगळं नव्हतं बोलायला पाहिजे. आय एम रिअली सॉरी. तेजस्विनी म्हणते, खरंच मी पूर्ण प्रयत्न करतेय, पण आता काही काही चुका माझ्याकडून होत आहे. पण मी प्रयत्न करेल की या चुका माझ्याकडून व्हायला नको. खरंच सॉरी. कान्हा म्हणतो, खरंच तुम्ही सॉरी म्हणण्याची काही गरज नाहीये. प्लीज सॉरी म्हणू नका आणि आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊया. या सगळ्या गोष्टीचा आपण विचारच करायचा नाही. जेव्हा मी कान्हा बनलो होतो ना, तेव्हा माझ्याबरोबर कुणीच नव्हतं. पण आता जेव्हा तुम्ही मनस्विनी बनताय तेव्हा तुमच्याबरोबर मी आहे. आणि यावेळेस टेकला काय लागलंय तर सखी. त्यामुळे आपण या चुका करायला नको. आपल्याला जर सखीला वाचवायचं असेल, सगळं काही आपल्या मनासारखं करायचं असेल, तर आपल्याला या चुका टाळाव्याच लागतील. ही गोष्ट तेजस्विनीलाही पटते. कान्हा तेजस्विनीला म्हणतो, पण आता तुम्ही घरी थांबू नका, ऑफिसला जा. कारण आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा शोधाशोध करायची आहे. मनस्विनीविरुद्ध खूप साऱ्या गोष्टी आपल्या तेथेही सापडू शकतात. ऑफिसला जायचं म्हटल्यावर तेजस्विनीला थोडीशी भीती वाटते. आणि कान्हा तिला सांगतो, नका काळजी करू, जसं तुम्ही घरामध्ये सगळं नेताय तशाच गोष्टी ऑफिसमध्ये सुद्धा घडतील. ऑफिसमध्येही कुणी तुम्हाला ओळखू शकणार नाही. ऑल द बेस्ट असं म्हणून कान्हा तेथून निघून जातो. आणि मग तेजस्विनी विचार करते, इतक्या वर्षांनंतर मी चालली आहे ऑफिसला. इतक्या वर्षानंतर मी ऑफिसमध्ये पाय ठेवेल. सगळ्या जुन्या आठवणी नक्कीच दाटून येतील असा विचार तेजस्विनी करते. आणि इकडे बँगलोरच्या या मोठ्या बिल्डिंगमध्ये सरकार ही एकटीच असते आणि ती माचा मोबाईल ऑन करण्याचा प्रयत्न करत असते. एकदा दोनदा तीनदा ठोकून हा मोबाईल आपोआप सुरू होतो. त्यामुळे सरकारला खूप आनंद होतो आणि सरकार म्हणते, फायनली ऑन झाला आता हा मोबाईल. आणि सरकारला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. मोबाईल ऑन झालाय म्हणजे लवकरच मी मदत घेऊन या रूमच्या बाहेर पडणार आणि मग त्यानंतर मी त्या कबीरला आणि त्या म्हाताऱ्या राजलक्ष्मीला सोडणार नाही असा ठाम निर्धार सरकार करते. ती खुश झालेली असते. आणि इकडे परशुराम आणि मीनाक्षी सरकारचं घर साफ करत असतात. साफसफाई त्यांची सुरू असते. तेवढ्यात तेजस्विनी सरकारच्या रूपात तयार होऊन ऑफिसला जायला निघते. परंतु मीनाक्षी आणि परशुरामची ही अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटतं. तेजस्विनी मनात विचार करते, खरंच या मनस्विनीने परशुराम भाऊजी आणि मीनूची काय अवस्था केली आहे. परंतु आता मी या घरात आली ना, जरी मी मनस्विनीच्या रूपात असले तरी या दोघांचे आता मी असे हाल होऊ देणार नाहीये असा विचार करून तेजस्विनी जिन्यावरून खाली उतरते. तिला पाहून परशुराम आणि मीनाक्षी ताठ उभे राहतात, सावधान. आणि लगेच तेजस्विनी आपलं नाटक सुरू करते. यू, किती घाणेरडा वास येतोय परशु तुझ्यामधून. आंघोळ विंघोळ करत नाही का तुम्ही दोघे? हे दोघे गप्प बसतात. आणि सरकार चिडून म्हणते, तुम्हाला काय अक्कल नाहीये का? अरे, जरी नौकर असला ना तरी आंघोळ करायची असते, छान दिसायचं असतं. नौकर असला म्हणजे काय होतं? तुमची ना किळस येते मला किळस. हे घर कुणाचं आहे माहिती आहे का? परशुराम मीनाक्षी म्हणतात, तुमचं सरकार. सरकार चिडून म्हणते, हे माहिती आहे ना की हे घर माझं आहे. मग माझ्या घरातील नौकरसुद्धा स्टँडर्ड असायला हवेत. त्यांनी स्टँडर्ड जपायला हवं. असे घाणेरडे कपडे घालून माझ्यासमोर यायचं नाही. मला तुमची किळस येते.
आणि मीनाक्षी म्हणते, पण सरकार, हे कपडे तुम्हीच घालायला सांगितले होते ना? सरकार तिच्या अंगावर धावून जाते. मीनाक्षी परशुराम घाबरतात. सरकार म्हणते, माहिती आहे मला, मला सगळं आठवतंय, पण या कपड्यात तुम्हाला पाहून पाहून मला चक्कर येईल आता. त्यामुळे आधी जसे कपडे घालायचा तसे कपडे घालायचे आता. मीनाक्षी आणि परशुरामला आश्चर्याचा धक्काच बसतो. पण तेजस्विनी पुढे म्हणते, कपडे तसे घालायचे, काम मात्र हेच करायचं. कोणतं काम? हे दोघे म्हणतात, नोकराचं काम. तेजस्विनी म्हणते, एकदम बरोबर. तुम्ही दोघांनी एकदम स्टँडर्ड नोकर दिसायला हवं. चांगले कपडे घालायचे, चांगलं दिसायचं आणि नोकराचं काम करायचं. यावरूनच सरकारचा स्वॅग काय हे अख्ख्या जगाला कळेल. तेजस्विनी या दोघांना डोळे दाखवते. मीनाक्षी परत रडू लागते. पण मीनाक्षीचं रडणं पाहून तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. तिला थांबवावं, सॉरी म्हणावं अशी तिची इच्छा होते, पण ती स्वतःला थांबवते आणि चिडून म्हणते, युजलेस, आणि तेथून निघून जाते. परशुराम आणि मीनाक्षीला काही कळतच नाही की या बाईने आपले जुने कपडेसुद्धा घालायला सांगितले आणि नोकराचं कामसुद्धा करायला सांगितलं. हिचं काय चाललंय हाच प्रश्न या दोघांना पडतो. आणि मग थोड्या वेळानंतर तेजस्विनी सरकार बनून आपल्या ऑफिसमध्ये पोहोचते. कामत एम्पायर, हजारो कोटींचा बिझनेस आणि या सरकारच्या ऑफिसमध्ये मोजून 4 एम्प्लॉई आणि एक पिऊन असे 5 जणच काम करत असतात. आणि सरकारला पाहून हे सगळे एम्प्लॉईज उभे राहतात. गुड मॉर्निंग सरकार. आणि तेजस्विनी या सगळ्यांकडे पाहते तर हे सगळे खूप घाबरतात, आपली नजर खाली करतात. त्यामुळे तेजस्विनीला समजतं की या मनस्विनीने ऑफिसच्या एम्प्लॉईजला सुद्धा घाबरून सोडलंय आणि सगळे खूप दबावामध्ये काम करताय. तेजस्विनी म्हणते, बसा सगळे. सगळे बसतात आणि तेजस्विनी आपल्या केबिनमध्ये येते, म्हणजे सरकारच्या केबिनमध्ये. आणि सरकारच्या केबिनमध्ये येताच तिच्या सगळ्या जुन्या आठवणी दाटून येतात. आणि तेजस्विनी म्हणते, हे आधी राघवचं केबिन होतं. हीच ती राघवची खुर्ची. जेव्हा जेव्हा मी ऑफिसमध्ये त्यांच्यासाठी डबा घेऊन यायचे ते मला एक खुर्चीवर बसवायचे आणि म्हणायचे, ऑफिसचा बॉस जरी मी असलो तरी माझी बॉस तूच आहेस. हे सगळं आठवून तेजस्विनीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. आणि तेवढ्यात तेजस्विनीला दिसतं की राघव गेल्यानंतर ऑफिसच्या भिंतीवर राघवचा एक फोटो होता, पण तो फोटो आता इथे नाही आहे. आणि हा फोटो कोठे गेला असेल हाच प्रश्न तिला पडतो. तेवढ्यात पिऊन तिच्यासाठी ब्लॅक कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो, सरकार, तुमची ब्लॅक कॉफी. तेजस्विनी या कॉफीकडे पाहते. तिला कॉफी पिण्याची इच्छा नसते आणि ती मनात विचार करते, येथे तर घरातील कुणीच नाही आहे, मग मी ही ब्लॅक कॉफी का पिऊ? मी गरमागरम आलं घातलेला चहा पिते. असं म्हणून ती या पिऊनला सांगते, मला गरमागरम आलं घातलेला चहा हवाय. पिऊन म्हणतो, पण सरकार, तुम्ही तर ब्लॅक कॉफी पिता. तेजस्विनी त्याला डोळे दाखवते. हा पिऊन घाबरून नजर खाली करतो आणि सरकार त्याला सांगते, माझा चहा पिण्याचा मूड आहे, तुला काही प्रॉब्लेम आहे का? पिऊन म्हणतो, नाही सरकार, आणतो. पिऊन कॉफी घेऊन जाणार इतक्यात सरकार त्याला थांबवते आणि विचारते, येथे एक फोटो होता राघवचा, तो कोठे गेलाय? तर पिऊन म्हणतो, सरकार, तो फोटो तुम्हीच तर काढला. सरकार पुन्हा त्याच्या अंगावर धावून जाते. पिऊन घाबरतो आणि तेजस्विनी विचारते, मला माहिती आहे तो फोटो मीच काढलाय, पण तो फोटो कोठे हे तुम्हाला माहिती आहे का? पिऊन घाबरून म्हणतो, नाही सरकार, मी चहा घेऊन येतो. पिऊन तेथून निघून जातो. तेजस्विनीला खूप राग येतो. ज्या माणसाने हे ऑफिस उभं केलं, एवढं मोठं एम्पायर उभं केलं 5 एम्प्लॉईजचं, आणि त्याचाच फोटो आज भिंतीवर नाही आहे. मनस्विनी, तू हे खूप चुकीचं केलं आहे, आता मी तुला सोडणार नाही. असा विचार करून तेजस्विनी लगेच कोणाला तरी फोन लावते आणि फोन उचलल्यावर सांगते, मागील 12 वर्षात आपल्या कंपनीत कुणी कुणी काम केलं आहे त्या सगळ्या एम्प्लॉईची माहिती मला हवी आहे. आणि ती फोन कट करते. आता तेजस्विनीच्या मनात नेमकं काय चाललं आहे आणि ती या एम्प्लॉईची माहिती घेऊन काय करणार आहे हे तर आपल्याला पुढेच कळेल. पण तेजस्विनी ही चांगली स्वॅगमध्ये आहे, काहीतरी करून दाखवणार एवढं मात्र नक्की. इकडे घरी सखी डायनिंग टेबलवर बसलेली असते आणि कालपासून जेव्हा मनस्विनी घरी आली आहे ती किती विचित्र वागतीये हे सगळं तिला आठवत असतं. सगळ्यात आधी तर तिने कुल्फीला पांडुरंग बनवण्यासाठी मदत केली हे तिला आठवतं. मग आम्ही सगळे खिचडी खायला बसलो तर तिने साबुदाण्याची खिचडी मागितली हे तिला आठवतं. मग मीनाक्षी काकूने सांगितलं की सरकारने मध्यरात्री थंड फ्रीजमधील थंडगार खिचडी खाल्ली हे तिला आठवतं. आणि कान्हा हा मागे मस्त चहा बनवत असतो. सखी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते.
कान्हा गरमागरम चहा आणि टोस्ट घेऊन येतो आणि म्हणतो, चला आता खाऊया. तर सखी चहामध्ये टोस्ट बुडवून खात असते. कान्हा विचारतो, काय करतेस हे? सखी विचारते, काय झालं? तर कान्हा म्हणतो, सन्हा असा टोस्ट खात नाही. सखीला समजतं की सना असा टोस्ट प्लेटमध्ये घेऊन त्यावर चहा ओतून मग चमच्याने खातात आणि मग सखी असं करत असते. तर कान्हाला समजतं की सखीचं काहीतरी बिनसलंय, सखी कसला तरी विचार करते. आणि कान्हा हा सखीला विचारतो, काय झालंय सखी, कसला एवढा विचार करतीये? सखी त्याला सांगते, अरे मनस्विनीचा विचार करतीये. म्हणजे ती किती विचित्र वागती ना, जेव्हापासून ती मीटिंगला न जाता घरी परत आली आहे ना, खूप विचित्र वागतीये. पहा, सुरुवात तिथून झाली. सगळ्यात आधी तर ती मीटिंगला गेली नाही. एवढी महत्त्वाची मीटिंग सोडून ती घरी आली. मग त्यानंतर एवढी जड बॅग स्वतः आपल्या हाताने ती रूममध्ये घेऊन गेली. मग तिने कुल्फीला पांडुरंग बनवण्यासाठी आपली मदत केली. त्यानंतर तिला साबुदाण्याची खिचडी खायची होती. आपण नाही दिली तर रात्री चोरून फ्रीजमधली थंडगार खिचडी खाल्ली. हे सगळं खूप विचित्र आहे की नाही? कान्हा म्हणतो, अहो काही विचित्र नाही आहे, तुम्ही थोडा जास्तच विचार करताय. आता तुमचंच लॉजिक मी तुम्हाला सांगतो. एकतर ती एवढ्या महत्त्वाच्या मीटिंगला बँगलोरला का गेली नाही? तर मी चौकशी केली आहे, तेथे काही महत्त्वाची मीटिंग नव्हती. ते फक्त सेमिनार होतं. म्हणजे दुसरं कुणीतरी भाषण देणार आणि सरकार दुसऱ्या कोणचं ऐकून घेते का? म्हणून ती नाही गेली. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला असं वाटतंय की सरकार ही आपली बॅग कशी काय घेऊन गेली? तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्या बॅगमध्ये नक्कीच काहीतरी सिक्रेट वस्तू असेल, जी आपल्या हाती लागू नये असं तिला वाटत असणार, म्हणून ती बॅग स्वतः घेऊन गेली. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी तिने खाल्ली मध्यरात्री, कारण तिनेच सांगितलं ना की तिला काय ऑर्डर करता आली नाही किंवा काही भेटलं नाही म्हणून. सखी म्हणते, नाही कबीर, तसं नाहीये. एवढी रात्र झाली नव्हती की तिला बाहेरून काही ऑनलाईन मिळालंच नसतं. आणि ती सरकार आहे सरकार, तिचे काही कॉन्टॅक्ट नाहीये का? एका फोनवर 100 कामं करते ती. कोणालाही फोन करून जेवण मागून घेता आलं असतं तिला, किंवा बाहेर जाऊन जेवली असती. 24 हावरचे रेस्टॉरंट आहेत आपल्या इथे, पण तिने तसं नाही केलं. मला शंकाच आहे, ती मनस्विनी नाहीये. काहीतरी आहे, काहीतरी पाणी मुरतंय कुठेतरी, पण आपण त्याकडे लक्ष देत नाहीये. कान्हा हा सखीला पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्न करत असतो की ती मनस्विनी आहे, पण सखी मात्र ती मनस्विनी नाहीये यावर ठाम असते. सखी म्हणते, कान्हा काहीतरी गडबड आहे आणि मला असं वाटतंय की ती मनस्विनी नाहीये. कान्हाला खूप टेन्शन येतं आणि कान्हा म्हणतो, अरे देवा. सखी त्याला सांगते, आज सुद्धा जेव्हा आपण तिच्या रूममध्ये गेलो, नॉक न करता स्वतःच्या चावीने दरवाजा उघडला, तेव्हा ती आपल्यावर चिडलीच नाही. कान्हा म्हणतो, चिडली ना? तिने विचारलं ना, हाऊ डेअर यू, नॉक न करता कसे आतमध्ये आले? सखी म्हणते, अरे पण किती नॉर्मल चिडली, नाहीतर तिने असा एरवी आपला जीव घेतला असता. आणि मग मी तिला जे काही प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं न चिडता तिने दिली. नाहीतर सरकार म्हणाली असती, गेट आउट, मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही. काहीतरी गडबड आहे कबीर, काहीतरी गडबड आहे. आणि कान्हा विचार करतो, अरे देवा, आता सखीने या सगळ्याच्या मुळाशी जायला नको. आणि तेवढ्यात परशुराम आणि मीनाक्षी त्यांचे नेहमीचे चांगल्यामधले कपडे घालून तेथे येतात. कान्हा आणि सखीला आश्चर्य वाटतं. दोघे वरपासून खालपर्यंत या दोघांकडे पाहतात आणि कान्हा म्हणतो, बरं झालं, शेवटी तुम्ही सरकारची भीती मनातून काढणं टाकली. सखी म्हणते, हो ना, खूप छान झालं. तर परशुराम आणि मीनाक्षी सांगतात, नाही नाही, आम्हाला हे जुने कपडे सरकारनेच घालायला सांगितले आहेत. कान्हा आणि सखीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सखी कान्हाला म्हणते, पाहिलंस का कान्हा, आता तर माझी 100% खात्री पटलीये की आपल्या घरात जी आहे ती मनस्विनी नाहीये. कान्हाला कळतच नाही की आता काय बोलावं. ही मनस्विनी म्हणजेच तेजस्विनी अशा अशा चुका करते ना, ज्या कान्हाला सांभाळणं, त्याच्यावर पांघरून घालणं हे जवळपास अशक्य होतंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. तेजस्विनी चुकांवर चुका करतीये आणि सखीचा संशय वाढत चाललाय, हे पाहायला मजा येते. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा सखी ही रूममध्ये नसेल, तेव्हा कान्हाच्या पॅन्टमधून तेजस्विनीची ती अंगठी खाली पडेल आणि कान्हा म्हणेल, मला ही अंगठी लपून ठेवावी लागेल. आणि जर ही अंगठी सखीने पाहिली तर तिच्या मनात असंख्य प्रश्न येतील
आणि तिच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाही आहे. कान्हा ही अंगठी लपवण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याच वेळेस सखी तेथे येणार. कान्हा खूप दचकेल. मग आता कान्हा सखीला काय उत्तर देईल हे पाहायला मजा येणार. आणि इकडे सरकारने माचा मोबाईल अनलॉक केलेला असेल आणि या मोबाईलमध्ये तिला चक्क कान्हाचा फॅमिली फोटो दिसणार आणि मग तिला हे सत्य कळेल की देवदत्त किर्लोस्कर ज्याचा खून मी केला होता तो राजलक्ष्मी किर्लोस्करचा मुलगा आणि कबीर किर्लोस्करचा बाप आहे. मग आता सरकारला हे सत्य कळल्यानंतर सरकार पुढे काय करणार? कबीर आपला बदला घेण्यासाठी आला होता हे तिला कळेल का? तिची पुढची प्लॅनिंग काय असेल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.